आजचा 6वा दिवस आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्यांच्या समर्थनार्थ देखील राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। अंतराली सराटीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। काल त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं आणि आजही त्यांच्यावर उपचार केले जातात। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रवी, आताची काय माहिती मिळते जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी? आपण जर बघितलं तर उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यामुळे मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी प्रचंड भावुक झालेला आहे आणि सगळा मराठा बांधव जो आहे तो या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय। पाणी पिण्याचा आग्रह जो आहे तो या सगळ्या समाजाकडून करण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नारायण गडकर महाराज जे आहेत जरांगे पाटील यांचे गुरु आणि त्यांच्या शिष्टमंडळातील जे सदस्य आहेत मराठा आंदोलनातील हे सगळे जे आहेत ते आता स्टेजवरती आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करतायत। मात्र पाणी पिताना जरांगे पाटील यांना अश्रू जे आहे ते अनावर झालेले आहेत। जरांगे पाटील यांच्या अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे। मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या मराठा बांधवांकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह जो आहे तो धरला जात आहे आणि या आग्रहास्तव मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी जे आहे ते सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि जरांगे पाटील जे आहे ते आता पाणी पिण्यासाठी त्यांना प्रयत्न करतायत। मात्र जरांगे पाटील पाणी पिताना आपल्याला दिसत नाहीयेत, कारण त्यांच्या तोंडाला ग्लास जरी लावला तरी ते आपले ओठ जे आहे ते दाबून धरतायत, मात्र पाणी पित नाहीयेत। त्यामुळं जरांगे पाटील अजूनही आपल्या उपोषणावरती ठाम आहेत। आपण जर बघितलं तर सगळे शिष्टमंडळाचे सदस्य असतील किंवा मग नारायण गडकर महाराज असतील हे सगळे जे आहेत ते स्टेजवरती दाखल झालेले आहेत। जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचा आग्रह करतात, त्या ग्लास जो आहे तो पाण्याचा त्यांच्या तोंडाला लावतायत, मात्र जरांगे पाटील जे आहे ते पाणी पित नाहीत। आपण जर बघितलं तर आता थोडं पाणी जे आहे ते जरांगे पाटील यांनी पिलेलं आहे। शिष्टमंडळाच्या हाताना पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। मात्र तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यांना उपचाराची जी आहे ती आता तातडीची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला रवी आणि त्यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच त्यांची काळजी आहेच, पण रवी काल त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं। आजच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून अधिक काही माहिती मिळू शकली आहे? आपण जर बघितलं तर कालच्या उपचारानंतर आज सकाळी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलं होतं तपासण्यासाठी। मात्र ज्या वेळेला डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जरांगे पाटील यांची तपासणी करत होतं त्यावेळेला जरांगे पाटील यांनी डॉक्टरांचा हात जो आहे तो झटकून तपासणीसाठी नकार दिलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही आणि पाणी पिणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी पुन्हा घेतली होती आणि आज 6व्या दिवशी जे आहे ते जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावली होती आणि त्यामुळे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला। सगळे जे आहे ते आता सगळे रडतायत, सगळे आता पाणी पिल्यानंतर सगळे टाळ्या वाजवत आहेत आणि एक आनंदाच्या अश्रू जे आहे ते जरांगे पाटील यांच्या सगळ्या या मराठा बांधवांकडून व्यक्त होतात। घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात। महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे, महिला सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात, पुरुष सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात। आता शिष्टमंडळाच्या हातानं म्हणजे जे शिष्टमंडळ आहे मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं त्यांच्या हातानं या ठिकाणी पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी अंतराली सराटीमधून ही थेट दृश्य आणि त्याविषयीची माहिती आपल्याला सांगत होते। Hey!
Gracias.
मुलांच्या समोर कोणी येऊ नका. अंतराली सराटीमधली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्यांच्या समर्थनार्थ देखील राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. अंतराली सराटीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. काल त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं आणि आजही त्यांच्यावर उपचार केले जातात. रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. रवी, आत्ताची काय माहिती मिळते जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी? आपण जर बघितलं तर उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी प्रचंड भावुक झालेला आहे
आणि सगळा मराठा बांधव जो आहे तो या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पाणी पिण्याचा आग्रह जो आहे तो या सगळ्या समाजाकडून करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नारायण गडकर महाराज जे आहेत जरांगे पाटील यांचे गुरु आणि त्यांच्या शिष्टमंडळातील जे सदस्य आहेत मराठा आंदोलनातील हे सगळे जे आहेत ते आता स्टेजवरती आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करतायत. मात्र पाणी पिताना जरांगे पाटील यांना अश्रू जे आहे ते अनावर झालेले आहेत. जरांगे पाटील यांच्या अश्रूंचा बाण जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या मराठा बांधवांकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह जो आहे तो धरला जात आहे. आणि या आग्रह तो मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी जे आहे ते सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. आणि जरांगे पाटील जे आहे ते आता पाणी पिण्यासाठी त्यांना प्रयत्न करतायत. मात्र जरांगे पाटील पाणी पिताना आपल्याला दिसत नाहीयेत, कारण त्यांच्या तोंडाला ग्लास जरी लावला तरी ते आपले ओठ जे आहे ते दाबून धरतायत, मात्र पाणी पित नाहीयेत. त्यामुळं जरांगे पाटील अजूनही आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. आपण जर बघितलं तर सगळे शिष्टमंडळाचे सदस्य असतील किंवा मग नारायण गडकर महाराज असतील हे सगळे जे आहे ते स्टेजवरती दाखल झालेले आहेत. जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचा आग्रह करतात. त्या ग्लास जो आहे तो पाण्याचा त्यांच्या तोंडाला लावतायत, मात्र जरांगे पाटील जे आहे ते पाणी पित नाहीयेत. आपण जर बघितलं तर आता थोडं पाणी जे आहे ते जरांगे पाटील यांनी पिलेलं आहे. शिष्टमंडळाच्या हाताना पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मात्र तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे. त्यांना उपचाराची जी आहे ती आता तातडीची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला रवी. आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच त्यांची काळजी आहेच, पण रवी काल त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं. आजच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून अधिक काही माहिती मिळू शकली आहे? आपण जर बघितलं तर कालच्या उपचारानंतर आज सकाळी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलं होतं तपासण्यासाठी. मात्र ज्या वेळेला डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जरांगे पाटील यांची तपासणी करत होतं त्यावेळेला जरांगे पाटील यांनी डॉक्टरांचा हात जो आहे तो झटकून तपासणीसाठी नकार दिलेला आहे. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही आणि पाणी पिणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी पुन्हा घेतली होती. आणि आज 6व्या दिवशी जे आहे ते जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावली होती. आणि त्यामुळे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला. सगळे जे आहे ते आता सगळे रडतायत. सगळे आता पाणी पिल्यानंतर सगळे टाळ्या वाजवत आहेत आणि एक आनंदाच्या अश्रू जे आहे ते जरांगे पाटील यांच्या सगळ्या या मराठा बांधवांकडून व्यक्त होतात. घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात. महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे. महिला सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात. पुरुष सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात. आता शिष्टमंडळाच्या हातानं म्हणजे जे शिष्टमंडळ आहे मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं त्यांच्या हातानं या ठिकाणी पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी अंतराली सराटीमधून ही थेट दृश्य आणि त्याविषयीची माहिती आपल्याला सांगत होते.
सर्वांनी पुन्हा सुरू करू बघा. आपल्या हजारो महिला भगिनी आणि लहान लहान मुलं घंटा आहेत. मुलांची हवा सगळ्यांना येऊ द्या. खाली बसून जाते.
मुलांच्या समोर मुलगी बसू नका. अंतराली सराटीमधली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्यांच्या समर्थनार्थ देखील राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। अंतराली सराटीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। काल त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं आणि आजही त्यांच्यावर उपचार केले जातात। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रवी, आताची काय माहिती मिळते जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी? आपण जर बघितलं तर उपोषणाचा आता 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती
अत्यंत खालावलेली आहे. त्यामुळे मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी प्रचंड भावुक झालेला आहे आणि सगळा मराठा बांधव जो आहे तो या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. पाणी पिण्याचा आग्रह जो आहे तो या सगळ्या समाजाकडून करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नारायण गडकर महाराज जे आहेत जरांगे पाटील यांचे गुरु आणि त्यांच्या शिष्टमंडळातील जे सदस्य आहेत मराठा आंदोलनातील हे सगळे जे आहेत ते आता स्टेजवरती आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करतायत. मात्र पाणी पिताना जरांगे पाटील यांना अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत. जरांगे पाटील यांच्या अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या मराठा बांधवांकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह जो आहे तो धरला जात आहे आणि या आग्रह तो मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी जे आहे ते सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि जरांगे पाटील जे आहे ते आता पाणी पिण्यासाठी त्यांना प्रयत्न करतायत. मात्र जरांगे पाटील पाणी पिताना आपल्याला दिसत नाहीयेत कारण त्यांच्या तोंडाला ग्लास जरी लावला तरी ते आपले ओठ जे आहे ते दाबून धरतायत. मात्र पाणी पित नाहीयेत. त्यामुळं जरांगे पाटील अजूनही आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. आपण जर बघितलं तर सगळे शिष्टमंडळाचे सदस्य असतील किंवा मग नारायण गडकर महाराज असतील हे सगळे जे आहेत ते स्टेजवरती दाखल झालेले आहेत. जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचा आग्रह करतायत. त्या ग्लास जो आहे तो पाण्याचा त्यांच्या तोंडाला लावतायत. मात्र जरांगे पाटील जे आहे ते पाणी पित नाहीयेत. आपण जर बघितलं तर आता थोडं पाणी जे आहे ते जरांगे पाटील यांनी पिलेलं आहे. शिष्टमंडळाच्या हाताना पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मात्र तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे. त्यांना उपचाराची जी आहे ती आता तातडीची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला रवी आणि त्यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच त्यांची काळजी आहेच. पण रवी, काल त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं. आजच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून अधिक काही माहिती मिळू शकली आहे? आपण जर बघितलं तर कालच्या उपचारानंतर आज सकाळी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलं होतं तपासण्यासाठी. मात्र ज्या वेळेला डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जरांगे पाटील यांची तपासणी करत त्यावेळेला जरांगे पाटील यांनी डॉक्टरांचा हात जो आहे तो झटकून तपासणीसाठी नकार दिलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही आणि पाणी पिणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी पुन्हा घेतली होती. आणि आज 6व्या दिवशी जे आहे ते जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावली होती आणि त्यामुळे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला. सगळे जे आहे ते आता सगळे रडतायत. सगळे आता पाणी पिल्यानंतर सगळे टाळ्या वाजवत आहेत आणि एक आनंदाच्या अश्रू जे आहे ते जरांगे पाटील यांच्या सगळ्या या मराठा बांधवांकडून व्यक्त होतात. घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात. महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे. महिला सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात. पुरुष सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात. आता शिष्टमंडळाच्या हातानं म्हणजे जे शिष्टमंडळ आहे मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं त्यांच्या हातानं या ठिकाणी पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी अंतरावली सराटीमधून ही थेट दृश्य आणि त्याविषयीची माहिती आपल्याला सांगत होते.
विनंती आहे. कूलर सुरू करत आहे. सर्वांनी खाली बसलेले आहेत. कूलर सुरू करून बघा. आपल्या हजारो महिला भगिनी आणि लहान लहान मुलं घंटा आहेत. कूलरची हवा सगळ्यांना येऊ द्या. खाली बसून जाते. कूलरच्या समोर कोणी बसू नका. अंतराली सराटीमधली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्यांच्या समर्थनार्थ देखील राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। अंतराली सराटीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। काल त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं आणि आजही त्यांच्यावर उपचार केले जातात। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रवी, आत्ताची काय माहिती मिळते जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी? आपण जर बघितलं तर उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यामुळे मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी प्रचंड भावुक झालेला आहे आणि सगळा मराठा बांधव जो आहे तो या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय। पाणी पिण्याचा आग्रह जो आहे तो या सगळ्या समाजाकडून करण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नारायण गडकर महाराज जे आहेत जरांगे पाटील यांचे गुरु आणि त्यांच्या शिष्टमंडळातील जे सदस्य आहेत मराठा आंदोलनातील हे सगळे जे आहेत ते आता स्टेजवरती आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करतायत। मात्र पाणी पिताना जरांगे पाटील यांना अश्रू जे आहे ते अनावर झालेले आहेत। जरांगे पाटील यांच्या अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे। मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या मराठा बांधवांकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह जो आहे तो धरला जात आहे आणि या आग्रहास्तव मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी जे आहे ते सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि जरांगे पाटील जे आहे ते आता पाणी पिण्यासाठी त्यांना प्रयत्न करतायत। मात्र जरांगे पाटील पाणी पिताना आपल्याला दिसत नाहीयेत, कारण त्यांच्या तोंडाला ग्लास जरी लावला तरी ते आपले ओठ जे आहे ते दाबून धरतायत, मात्र पाणी पित नाहीयेत। त्यामुळं जरांगे पाटील अजूनही आपल्या उपोषणावरती ठाम आहेत। आपण जर बघितलं तर सगळे शिष्टमंडळाचे सदस्य असतील किंवा मग नारायण गडकर महाराज असतील हे सगळे जे आहेत ते स्टेजवरती दाखल झालेले आहेत। जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचा आग्रह करतात, त्या ग्लास जो आहे तो पाण्याचा त्यांच्या तोंडाला लावतायत, मात्र जरांगे पाटील जे आहे ते पाणी पित नाहीयेत। आपण जर बघितलं तर आता थोडं पाणी जे आहे ते जरांगे पाटील यांनी पिलेलं आहे। शिष्टमंडळाच्या हाताने पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। मात्र तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यांना उपचाराची जी आहे ती आता तातडीची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला रवी, आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच त्यांची काळजी आहेच, पण रवी काल त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं। आजच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून अधिक काही माहिती मिळू शकली आहे? आपण जर बघितलं तर कालच्या उपचारानंतर आज सकाळी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलं होतं तपासण्यासाठी। मात्र ज्या वेळेला डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जरांगे पाटील यांची तपासणी करत त्यावेळेला जरांगे पाटील यांनी डॉक्टरांचा हात जो आहे तो झटकून तपासणीसाठी नकार दिलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही आणि पाणी पिणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी पुन्हा घेतली होती। आणि आज 6व्या दिवशी जे आहे ते जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावली होती आणि त्यामुळे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला। सगळे जे आहे ते आता सगळे रडतायत, सगळे आता पाणी पिल्यानंतर सगळे टाळ्या वाजवत आहेत आणि एक आनंदाचे अश्रू जे आहे ते जरांगे पाटील यांच्या सगळ्या या मराठा बांधवांकडून व्यक्त होतात। घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात। महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे, महिला सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात, पुरुष सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात। आता शिष्टमंडळाच्या हातानं म्हणजे जे शिष्टमंडळ आहे मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं त्यांच्या हातानं या ठिकाणी पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी अंतराली सराटीमधून ही थेट दृश्य आणि त्याविषयीची माहिती आपल्याला सांगत होते।
Kenapa
सर्वांना विनंती आहे कूलर सुरू जात आहे सर्वांनी खाली बसून कूलर सुरू करून येऊ नका. आपल्या हजारो महिला भगिनी आणि लहान लहान मुलं घंटा आहेत. कूलरची हवा सगळ्यांना येऊ द्या. खाली बसून जाते कूलरच्या समोर मुली बसू नका.
अंतराली सराटीमधली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्यांच्या समर्थनार्थ देखील राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। अंतराली सराटीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। काल त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं आणि आजही त्यांच्यावर उपचार केले जातात। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रवी, आत्ताची काय माहिती मिळते जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी? आपण जर बघितलं तर उपोषणाचा आता 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यामुळे मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी प्रचंड भावुक झालेला आहे आणि सगळा मराठा बांधव जो आहे तो या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय। पाणी पिण्याचा आग्रह जो आहे तो या सगळ्या समाजाकडून करण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नारायण गडकर महाराज जे आहेत जरांगे पाटील यांचे गुरु आणि त्यांच्या शिष्टमंडळातील जे सदस्य आहेत मराठा आंदोलनातील हे सगळे जे आहेत ते आता स्टेजवरती आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करतायत। मात्र पाणी पिताना जरांगे पाटील यांना अश्रू जे आहे ते अनावर झालेले आहेत। जरांगे पाटील यांच्या अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे। मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या मराठा बांधवांकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह जो आहे तो धरला जात आहे आणि या आग्रहास्तव मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी जे आहे ते सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि जरांगे पाटील जे आहे ते आता पाणी पिण्यासाठी त्यांना प्रयत्न करतायत। मात्र जरांगे पाटील पाणी पिताना आपल्याला दिसत नाहीयेत, कारण त्यांच्या तोंडाला ग्लास जरी लावला तरी ते आपले ओठ जे आहे ते दाबून धरतायत, मात्र पाणी पित नाहीयेत। त्यामुळं जरांगे पाटील अजूनही आपल्या उपोषणावरती ठाम आहेत। आपण जर बघितलं तर सगळे शिष्टमंडळातील सदस्य असतील किंवा मग नारायण गडकर महाराज असतील हे सगळे जे आहे ते स्टेजवरती दाखल झालेले आहेत। जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचा आग्रह करतात। त्या ग्लास जो आहे तो पाण्याचा त्यांच्या तोंडाला लावतायत, मात्र जरांगे पाटील जे आहे ते पाणी पित नाहीयेत। आपण जर बघितलं तर आता थोडं पाणी जे आहे ते जरांगे पाटील यांनी पिलेलं आहे। शिष्टमंडळाच्या हाताना पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। मात्र तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यांना उपचाराची जी आहे ती आता तातडीची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। रवी, आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच त्यांची काळजी आहेच, पण रवी, काल त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं। आजच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून अधिक काही माहिती मिळू शकली आहे? आपण जर बघितलं तर कालच्या उपचारानंतर आज सकाळी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलं होतं तपासण्यासाठी। मात्र ज्यावेळेला डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जरांगे पाटील यांची तपासणी करत होतं त्यावेळेला जरांगे पाटील यांनी डॉक्टरांचा हात जो आहे तो झटकून तपासणीसाठी नकार दिलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही आणि पाणी पिणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी पुन्हा घेतली होती। आणि आज 6व्या दिवशी जे आहे ते जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावली होती आणि त्यामुळे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला। सगळे जे आहे ते आता सगळे रडतायत, सगळे आता पाणी पिल्यानंतर सगळे टाळ्या वाजवतायत आणि एक आनंदाच्या अश्रू जे आहे ते जरांगे पाटील यांच्या सगळ्या या मराठा बांधवांकडून व्यक्त होतात। घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात। महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे, महिला सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात। पुरुष सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात। आता शिष्टमंडळाच्या हातानं म्हणजे जे शिष्टमंडळ आहे मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं त्यांच्या हातानं या ठिकाणी पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी अंतराली सराटीमधून ही थेट दृश्य आणि त्याविषयीची माहिती आपल्याला सांगत होते।
सगळ्या कूलर समोर पुढे येऊ नका. आपल्या हजारो महिला भगिनी आणि लहान लहान मुलं घंटा आहेत. कूलरची हवा सगळ्यांना येऊ द्या. खाली बसून देते. कूलरच्या समोर पुढे बसू नका. अंतराली सराटीमधली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्यांच्या समर्थनार्थ देखील राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। अंतराली सराटीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे।
काल त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं आणि आजही त्यांच्यावर उपचार केले जातात। रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रवी, आत्ताची काय माहिती मिळते जरांगे पाटील यांच्या प्रकृतीविषयी? आपण जर बघितलं तर उपोषणाचा आता 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यामुळे मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी प्रचंड भावुक झालेला आहे आणि सगळा मराठा बांधव जो आहे तो या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय। पाणी पिण्याचा आग्रह जो आहे तो या सगळ्या समाजाकडून करण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नारायण गडकर महाराज जे आहेत जरांगे पाटील यांचे गुरु आणि त्यांच्या शिष्टमंडळातील जे सदस्य आहेत मराठा आंदोलनातील हे सगळे जे आहेत ते आता स्टेजवरती आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करतायत। मात्र पाणी पिताना जरांगे पाटील यांना अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत। जरांगे पाटील यांच्या अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे। मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या मराठा बांधवांकडून जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी आग्रह जो आहे तो धरला जात आहे आणि या आग्रहास्तव मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी जे आहे ते सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि जरांगे पाटील जे आहे ते आता पाणी पिण्यासाठी त्यांना प्रयत्न करतायत। मात्र जरांगे पाटील पाणी पिताना आपल्याला दिसत नाहीयेत, कारण त्यांच्या तोंडाला ग्लास जरी लावला तरी ते आपले ओठ जे आहे ते दाबून धरतायत, मात्र पाणी पित नाहीयेत। त्यामुळं जरांगे पाटील अजूनही आपल्या उपोषणावरती ठाम आहेत। आपण जर बघितलं तर सगळे शिष्टमंडळाचे सदस्य असतील किंवा मग नारायण गडकर महाराज असतील हे सगळे जे आहेत ते स्टेजवरती दाखल झालेले आहेत। जरांगे पाटील यांना पाणी पिण्याचा आग्रह करतात, त्या ग्लास जो आहे तो पाण्याचा त्यांच्या तोंडाला लावतायत, मात्र जरांगे पाटील जे आहे ते पाणी पित नाहीयेत। आपण जर बघितलं तर आता थोडं पाणी जे आहे ते जरांगे पाटील यांनी पिलेलं आहे। शिष्टमंडळाच्या हाताना पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। मात्र तब्येत जी आहे ती अत्यंत खालावलेली आहे। त्यांना उपचाराची जी आहे ती आता तातडीची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला रवी, आणि त्यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच त्यांची काळजी आहेच, पण रवी काल त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं। आजच्या उपचारांविषयी डॉक्टरांकडून अधिक काही माहिती मिळू शकली आहे? आपण जर बघितलं तर कालच्या उपचारानंतर आज सकाळी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलं होतं तपासण्यासाठी। मात्र ज्यावेळेला डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जरांगे पाटील यांची तपासणी करत त्यावेळेला जरांगे पाटील यांनी डॉक्टरांचा हात जो आहे तो झटकून तपासणीसाठी नकार दिलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही आणि पाणी पिणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी पुन्हा घेतली होती आणि आज 6व्या दिवशी जे आहे ते जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावली होती आणि त्यामुळे राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला। सगळे जे आहे ते आता सगळे रडतायत, सगळे आता पाणी पिल्यानंतर सगळे टाळ्या वाजवत आहेत आणि एक आनंदाच्या अश्रू जे आहे ते जरांगे पाटील यांच्या सगळ्या या मराठा बांधवांकडून व्यक्त होतात। घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतात। महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे, महिला सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात, पुरुष सुद्धा या ठिकाणी रडताना आपल्याला बघायला मिळतात। आता शिष्टमंडळाच्या हातानं म्हणजे जे शिष्टमंडळ आहे मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं त्यांच्या हातानं या ठिकाणी पाण्याचा एक घोट जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी अंतराली सराटीमधून ही थेट दृश्य आणि त्याविषयीची माहिती आपल्याला सांगत होते।
रेल्वेवर असलेल्या वाहनांना परत एकदा सूचना आहे. साऊंड सिस्टमचे लाईट सिस्टमचे वायर आहे मीडियम फ्रीजला डिवाइस सप्लाय दिलेला आहे. त्यामुळे तो कुठला सगळ्यांचं नियोजन स्कोप होईल. आपण कुठला खाली बसा फोटो काढतात त्यांना विनंती करून खाली बसा. सर्वांनी खाली बसून पुन्हा सर्वपुरी बघा. आपल्या हजारो महिला भगिनी आणि लहान मुलं घंटा आहेत. मुलांची हवा सगळ्यांना येऊ द्या. खाली बसून जाते मुलांच्या समोर मुली बसू नका.